पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एवढा महागाचा तो सोन्याचा हार तुम्ही असं वेंधळेपणा कसा करू शकता? आरती, अमूल्य, अरे तुमचे बाबा आलेत, त्यांनी तुम्हाला बोलावलंय। अण्णा आलेत? अण्णा, मी तुम्हाला दाखवते कुठे आहेत ते। चल। तायडे, अगं तुला आठवतं त्या दिवशी तू तो हार पर्स मध्ये ठेवला, ती पर्स बॅग मध्ये ठेवली, पण त्याच वेळेला सारिकाच्या मैत्रिणी तिथे आल्या नाही का? त्या म्हणाल्या अण्णा आलेत आणि अण्णांचं नाव ऐकताच आपण दोघी पळत सुटलो। अगं पण त्या वेळेला दार कुठे बंद केलं होतं आपण? अण्णा, 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 ही तर स्टोर रूम आहे। तायडे, हाँ, अण्णांनी आपल्याला इथे का भेटायला बोलवलं असेल? अमूल्य, अगं दरवाजा बाहेरून बंद झालाय, कडी पण नाही इथे। अरे दार उघडा प्लीज, आम्ही इथे अडकलोय। आणि मग तिथे आपल्या दोघींना कोंडून ठेवलं आणि इथे इथे कोणीतरी येऊन तो हार घेऊन गेला। येस अमूल्या, तू तुझ्या डोक्याने त्याच्यात रंग भरू नको, त्यापेक्षा तुम्ही हार शोधा। काय चाललंय हे? आरती, तू असा बेजबाबदारपणा करशील असं खरंच वाटलं नव्हतं। ह्या लग्नात आल्यापासून काहीतरी गोंधळ होतोच आहे। आता रडू नकोस, त्यापेक्षा हार शोधा, चला। वेदांत, अरे वरात यायला उशीर होतोय, त्यांची मोठी घरवली आली नाही अजून। तू जरा जाऊन घेऊन येतोस तिला? मी? अगं विक्रांतला पाठव ना। विक्रांतला? तुला माहितीये ना विक्रांत कसा आहे ते? त्याला पाठवलं ना तर गप्पा मारत बसेल तू, आणि तू मोठा भाऊ आहेस, तू तरी जबाबदारीने वाग ना। आणि मला विक्रांतला शोधायला आता वेळ नाहीये। हो पण मी वेदांत, जातो। आता मी काय सांगू ताईला? कसं तोंड दाखवू तिला? आई नाही सापडत आहे हार, आणि आता ना ताईने नाही घातला ना हार तरी काही फरक पडत नाही, आपण नंतर शोधू। अगं पण ताईनी मला विचारलं तर काय उत्तर देऊ? सांगू की नाही सापडत आहे, किंवा सांगू की आठवत नाही कुठे ठेवला? आई, आपण आता इथे वेळ वाया नको घालवायला, उशीर होतोय। तिकडे वरात ना निघायची थांबली असेल आपल्यासाठी, तू टेन्शन नको घेऊ आई। आता एवढ्या गोंधळात मावशीचं लक्ष सार्थक दादाकडे असेल की मग ताईच्या गळ्यात हार आहे का नाही ह्याकडे असेल। हा हार माझी जीत आहे आणि त्या दोघींची हार। आता मूर्खासारख्या सगळीकडे शोधत बसले असते, बरोबर आहे ना? पण माझा हार आहे, मी का कोणाला देऊ? मामाला पण कळत नाही त्या आरतीची लायकी तरी आहे का एवढा महागडा हार वापरायची? पण सारिका, हा हार तर तुझ्या मम्माने आरतीला दिला होता ना? दिला होता, तो आता भूतकाळ आहे, आता तो माझ्या हातात आहे।
मग तो काय झाला? वर्तमान. करेक्ट. आणि आता भविष्य काय सांगू? त्या दोन बहिणींच्या आयुष्यात अंधार, ब्लॅकआउट. दॅट्स लाईक सारिका. आत्ता खरं मानलं तुला. क्या बात आहे. आता शोभतेसा राजसिंग बडवाईकांची मुलगी सारिका बडवाईक. आहेच. आता बघ, त्या दोघी बावळटासारख्या हार शोधत बसतील आणि मी तिकडे वेळेत पोचणार. म्हणजे मुख्य करवली कोण? मी. अँड ऑफ कोर्स सार्थक माझा सख्खा भाऊ आहे, त्यामुळे मीच करवली असली पाहिजे. मामाने ना त्या दोघींना डोक्यावर बसवून ठेवलंय. काय गरज होती त्यांना करवली करायची? आता तुम्ही बघाच, त्या दोघींना तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाहीये मी. लेट्स गो. या चला. आई, कोणीतरी ना मुद्दाम खोडसाळपणा करते. बघ ना, आल्यापासून काही ना काहीतरी आपल्याच बाबतीत घडतं. अमूल्या, हा हार खरंच आपल्याकडून हरवलाय. ताई आली. थांब, मी बघते. थांब. कोणीच नाही. मी सांगतेय, कोणीतरी ना मुद्दाम आपल्याला त्रास द्यायला असं करतंय. आई, आता तू बघ. तू उगाच चिडचिड करू नकोस. जा, दार उघड. ताईच असेल बघ. हा विजय, काय झालं? एक कोण आहे तिकडे? हिम्मत असेल तर समोर या. हो, तू मीटिंग फायनल कर. इडियट. काय ग? कोणीच नाही. कुठे गेल्या ह्या मुली? सुमती, काय झालं? तू काय एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? अवण्णा, बघा ना, सुमनही आली नाहीये आणि मुलीही आल्या नाहीयेत अजून. आणि मी तिकडे सगळ्यांना सांगून ठेवलंय की करवलीला बोलवलं की आपल्या मोठ्या करवलीला, म्हणजे आरतीला सगळीकडे पुढे करायचं. काय या निमित्ताने जरा 4 लोकांच्या नजरेत भरेल ना ती. पण कसलं काय, भटजी जेव्हा जेव्हा करवलीला बोलवतायत, आपली करवली गायब. कोणी नाहीच आहे तिथे. बरं दिसतं का? नाही, आपण मुलाकडचं म्हणून कोणी काही बोलत नाहीये. आता बघा, आता परत भटजी बोलवतील करवलीला, पण आपली करवली गायब. करवली कुठे? तिला बोलवा लवकर. घ्या बघा. आले आले गुरुजी, येते. एक मिनिट थांब. मी फोन लावून बघतो. 1 मिनिट. हा बघा बरं. ताईचा. बघते.
लागला फोन? द्या मीच बोलते. हॅलो हॅलो सुमन. उशी बोलतीये. अगं काय, कुठे आहात तुम्ही? इथे कोणीच नाहीये, मीच एकटी आहे. मला वाटलं मुलींच्या आधी तू तरी येशील. काय मुली मेकअप करत बसल्यात का? मावशी आम्ही ते. ओ अमूल्य तू आहेस, जरा आईकडे दे ना फोन. हा ताई. सुमन अगं काय हे, इकडे विधींसाठी मुलीकडचे सगळे आणि आपल्याकडचे इथे कोणीच नाहीये. या ना जरा लवकर. हो हो अगं आटोपलाच आहे आमचं, 5 मिनिटात येतो. नाही 5 मिनिटात नाही, 2 मिनिटात मला इथे सगळेजण हजर हवे. हा हाय हो. आता सारिका आणि तिच्या मैत्रिणी त्या पण तशाच करत बसले असतील मेकअप. मूर्ख. ठीक आहे अगं हेच वय असतं मुलांचं हाऊसमौज करायचं. एकदा का लग्न झालं त्यांचं की सगळं स्वातंत्र्य संपतं त्यांचं आपल्या समाजामध्ये. आपल्याकडचे लोक ना नुसते डिग्र्या घेऊन मोठे झालेले आहेत, बाकी विचारांनी तसेच कुचके. तुला सांगतो या सगळ्यावरती ना एक लस निघाली पाहिजे. लस टोचली की सुधारले पाहिजेत लोक. येतील. आता काही खरं नाही. आता आपल्याला जावंच लागणार. आणि ताईचं हिच्या गळ्याकडे लक्ष गेलं ना की. आई मी म्हटलं ना, अगं मावशीचं लक्ष सार्थक दादाकडेच असेल. अगं पण हिला सार्थकच्या मागेच उभं राहायचंय. करवली आहे ती. तरी सुद्धा मावशीच्या मागे काही कमी काम आहेत का? कुणाच्याच लक्षात येणार नाही की ताईने गळ्यात हार घातलाय की नाही. आपण ना नंतर शोधू. आणि आता आपण तिकडे नाही गेलो ना तर मग मावशी इकडे येईल आणि सगळाच गोंधळ उडेल. आणि तायडे तू काय कर ना, तू मावशीपासून जरा दूरच राहा. म्हणजे कसं आहे ना, आपण सगळं काही नॉर्मल आहे असंच वागूयात. आद्या रेडी झाली आहे ना? हा आम्ही येतो तिला न्यायला. हो अण्णा बघितलत ना बडवाई कसं वागतात ते. आता स्वतःच्या मुलाचं लग्न आहे तरी ते आपले बिझी मात्र पार्टीच्या लोकांमध्येच. मी तर विचार करतो माझ्या आरती आणि अमूल्याचं लग्न जिथे माझं क्लिनिक आहे ना तिथेच मांडव टाकून लावतो. म्हणजे माझी धावपळ होणार नाही ना, दोन्हीकडे पूर्ण वेळ हजर. अण्णा ते बघा सुमन आणि मुली आल्या. मला वाटलं मुहूर्त टळल्यानंतरच येत आहेत की काय. आल्या करवल्या आल्या. मला वाटलं मोठी करवली येत नाहीये की काय. अहो तुमच्याशिवाय लग्न कसं लागणार ना. काय हो, तुमच्याकडे काय वरपक्षाच्या अटेंडन्सची जबाबदारी दिलीये का? तुम्ही सतत आमच्यातच असता. नाही माझ्यावर फक्त करवल्यांची जबाबदारी आहे, त्याही 2. सुमती बघितलंस का ती बहीण किती सुंदर दिसते ते. हा काय वेळ लागणार असं काय तू पण. चला चला.
सारिका, अगं तुझ्या घरचे पण तुला मागे लोटतायत आणि तो पण. आणि विक्रांत तर तो टपूनच बसलेला आहे. आरती आली की तिच्या मागे पुढे करायला. तो नेमकं मुलीकडनं आहे की मुलाकडनं? तू बघ ना आता त्या दोघींनाही मी कसा धडा शिकवते ते. चला चला, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे. लवकर नवऱ्या मुलीला घेऊन या. मी घेऊन येतो. थांबा, तुम्ही मुलीचे मोठे भाऊ ना? हो. मग अंतरपाठ तुम्हालाच पकडावा लागणार. मी मी का धरू? अहो, तुमच्या घराण्याची प्रथाच आहे तशी. हा घ्या. आणि मुलाकडचे कोण आहेत? दुसरी करवली असेल ना? हो अमूल्य. मी हो जा जा. आता अंतरपाठ धरा. तुम्ही जा तिकडं. ताठ आणि उंच पकडा. अक्षता पडेपर्यंत नवरा आणि नवरी दोघांनी एकमेकाला पाहायचे नसते. आणि त्यांनी एकमेकांना आधीच बघितलं असेल तर? चेष्टा करू नकोस. विधी रीतसरच व्हायला हवेत. आणि तू इथे काय करतोयस? मुलीला कोण घेऊन येणार? तू लहान भाऊ ना? चल विक्रांत. सुमन, ते काय झालंय का तुम्हाला? हा? काय एवढे घाबरल्यासारख्या बिथरल्यासारख्या का दिसते? काय झालंय का? नाही नाही असं काहीच नाही. अहो, ते लग्नाची धावपळ, बाकी काही नाही. हो ना. धावपळीपासून असे लांब का पडताय तुम्ही? काळजी करू नका. आपल्या आरतीसाठी सुद्धा स्थळ इथेच मिळणार आपल्याला. हा, या या या. नीट धरा अंतरपाठ. तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही दोघांनी एकमेकाला पाहिलं तरी चालेल, पण नवरा आणि नवरींनी एकमेकाला पाहायचं नसतं.
दाद्या वहिनी खूप भारी दिसती. अमूल्य अंतरपट थोडं खाली कर ना. सांगू का? सांगू भटजींना?